आज सकाळी सावित्रीजी खूपच लवकर उठल्या होत्या. त्यानंतर स्वयंपाकघरातून खटपट करण्याचा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकून त्यांचा मुलगा रवी जागा झाला आणि तो आपली पत्नी प्रीतीला म्हणाला, इतक्या सकाळी आई स्वयंपाकघरात काय करत आहे? थांब जरा मी बघून येतो. असं म्हणत रवी उठू लागला. तितक्यात प्रीती म्हणाली, कशाला उगीच उठून झोप खराब करून घेतोय? तुझी आई पिण्यासाठी पाणी गरम करत असेल आणि त्या नादात त्या आपली झोप खराब करत आहे. यावर रवी म्हणाला, प्रीती, तुला मी किती वेळा सांगितलं आहे की रात्री झोपण्यापूर्वीच आईसाठी तिच्या खोलीत तिला पिण्यासाठी पाणी गरम करून ठेवत जा. मग प्रीती म्हणाली, मला काय तेवढंच काम असतं का? दिवसभर मी थकून जाते. मग तुझ्या आईला स्वतःसाठी पाणीसुद्धा गरम करून घेता येत नाही का? केव्हाही उठायचं आणि आवाज करून दुसऱ्यांच्या झोपा खराब करायच्या. त्यात वरतून तू रात्री झोपताना दाराला कडी लावत नाही, त्यामुळे बाहेरचा सर्व आवाज आपल्या बेडरूममध्ये येतो. तुझ्या आईला काही कामधंदा नाही. घरातलं काही काम सांगितलं तर लगेच त्यांचे हातपाय दुखतात आणि मात्र सकाळी तयार होऊन मैत्रिणीसोबत तासभर मंदिरात जाऊन बसायचं. इकडे आमची झोप पूर्ण होऊ ना होऊ याचा कोणाला काही फरक पडत नाही. एकतर पूर्ण दिवस घरातील काम करण्यातच जातो आणि वरतून नीट झोपही भेटत नाही. असे म्हणत प्रीतीने आपल्या सासूबाईंना बडबड करायला सुरुवात केली. मग रवी म्हणाला, प्रीती, तुला तर माहीतच आहे, डॉक्टरांनी आईला आराम करण्यास सांगितले आहे. आता तिचे वय झाले आहे. जर थोड्या वेळ ती मंदिरात जात असेल तर मग याने तुला काय फरक पडतो? घरात तर मी धुणं भांड्यांसाठी बाई लावली आहे. तुला फक्त आपल्या तिघांचा स्वयंपाक करावा लागतो. त्यात सुद्धा आई तुला मदत करत असते. भाज्या वगैरे नेसणे हे सर्व तिच्याकडेच तर असते. तरीसुद्धा तू तिला समजून घेत नाहीस. दिवसभर काम काम रट रावत असते. रवी, तू मस्तपैकी सकाळी उठून ऑफिसला निघून जातो. दिवसभर माझ्या मागे इतके काम असते की ते करत करत पाठ कंबर एक होऊन जाते. आणि आईचे तर तुला माहीतच आहे, सकाळी पार्कमध्ये फिरायला जाते आणि संध्याकाळी मंदिरात जाऊन बसते. घरात तर त्यांना अजिबात बसवत नाही. जर त्यांना घरात बसवत नसेल तर एखाद्या वृद्धाश्रमात सोडू नये, म्हणजे त्यांना तिथे बरं वाटेल आणि मलाही इथे मोकळा श्वास घेता येईल. तितक्यात रवी रागात म्हणाला, प्रीती, आज तू जे काही बोलली आहेस ते तू पुन्हा बोलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही. त्यांच्या बेडरूमचा दरवाजा थोडा उघडा असल्यामुळे सावित्रीजींना सर्व काही ऐकू गेले होते. आपल्या सुनेचे विचार ऐकून त्यांना वाईट तर वाटले, पण यावेळी काही बोलणे त्यांना योग्य वाटले नाही आणि त्या आपल्या खोलीत गेल्या. त्यानंतर सकाळी नाश्ता झाल्यावर त्या दुपारच्या जेवणासाठी लागणारी मेथीची भाजी निसायला बसल्या. रवीसुद्धा नाश्ता करून त्याच्या ऑफिसला निघून गेला. काही वेळाने प्रीती सावित्रीजींकडे आली आणि म्हणाली, आई, मी जरा माझी मैत्रीण सीमासोबत मार्केटला चालले आहे. मला यायला थोडा उशीर होईल. मग सावित्रीजी प्रीतीला म्हणाल्या, प्रीती, माझा चष्मा तुटला आहे. रवीला सांगणार होते, पण तो सकाळी जातो आणि संध्याकाळीच घरी येतो. तू मार्केटला चाललीच आहे तर माझा चष्मा नीट करून घेऊन ये. यावर प्रीती म्हणाली, आई, या महिन्यात खूप खर्च झाला आहे आणि मला सुद्धा मैत्रिणीच्या लग्नासाठी शॉपिंग करायची आहे. त्यामुळे तुम्ही काही दिवस हाच तुटलेला चष्मा वापरा. आणि तसे पण तुम्हाला कोणतं ऑफिसचं काम करायचंय जे बिना चष्म्याचं करू शकत नाही. पुढच्या महिन्यात मी तुमचा चष्मा नीट करून घेऊन येईल. यावर सावित्रीजी म्हणाल्या, ठीक आहे. त्यानंतर प्रीती आपली पर्स उचलून निघून गेली. चष्म्याविना सावित्रीजींना स्पष्ट दिसत नव्हते. एक दिवस त्यांचा नातू सोनू त्यांच्या खोलीत बसून खेळत होता. त्यांनी प्यायला पाणी मागितल्यावर सावित्रीजी स्वयंपाकघरात पाणी आणायला गेल्या, पण बिना चष्म्याचं त्यांना स्पष्ट दिसत नव्हते. अचानक त्यांचा हात काचेच्या ग्लासला धडकला, त्यामुळे तो ग्लास खाली पडला आणि फुटला. काहीतरी फुटल्याचा आवाज ऐकून प्रीती धावत किचनमध्ये आली आणि फरशीवर पाहिले तर काचेच्या ग्लासाचे तुकडे झाले होते. ते पाहून प्रीती मोठ्याने म्हणाली, देवाने 2-2 डोळे दिले आहेत, मग तुम्हाला नीट बघून काम करता येत नाही का? माझा इतका महाग इम्पॉर्टंट ग्लास तोडला. तुम्हाला माहीत आहे का? हा काचेचा ग्लास मला माझ्या मैत्रिणीने अमेरिकेतून पाठवला होता.
बिना कामाचे एवढे मोठे नुकसान करून ठेवले. एक काम नीट करता येत नाही. प्रीतीचा आवाज ऐकून रवी बाहेर आला. काय झालं प्रीती? तू इतकी ओरडत का आहेस? बघ, तुझ्या आईने माझा इतका महागडा ग्लास तोडला, जो माझ्या मैत्रिणीने खास माझ्यासाठी अमेरिकेतून पाठवला होता. यावर रवी म्हणाला, अगं, चुकून फुटलं असेल, मग यात एवढे ओरडायचे काय काम आहे? चुकून आईचा धक्का लागला असेल किंवा तिच्या हातातून ग्लास निसटला असेल. मग रवीची नजर त्याच्या आईवर गेली आणि तो आईला म्हणाला, आई, तू चष्मा का घातला नाही? त्यामुळेच तुला दिसलं नसेल. बेटा, माझा चष्मा. सावित्रींचे बोलणे मध्येच कट करत प्रीती म्हणाली, माहीत नाही तुझी आई कुठल्या विचारात हरवले असते. बिनकामाचं माझं नुकसान करून ठेवलं. बडबड करत प्रीती आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. इकडे सावित्रीजींना समजत नव्हते की असे माझ्याकडून कोणते मोठे पाप झाले, जे माझी सून मला नाही नाही ते ऐकून गेली. खरं तर प्रीतीवर तिच्या मॉडर्न मैत्रिणींचा मोठा प्रभाव पडला होता. तिच्या बहुतांश मैत्रिणी सासू सासऱ्यांपासून वेगळं होऊन स्वतंत्र राहत होत्या, तर काही मैत्रिणी आपल्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवून आणि आपल्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन स्वतःचं मोकळं आयुष्य जगत होत्या. त्यांचं पाहूनच प्रीतीच्या डोक्यात आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवायचे खूळ भरले होते. बऱ्याचदा प्रीती फोनला चिटकलेली असायची. कधी आपल्या मैत्रिणींना सासूबद्दल वाईट सांगायची, तर कधी तिच्या आईला घरातील गोष्टी सांगत बसायची. असेच एक दिवस प्रीती घरातील गोष्टी तिच्या आईला सांगत होती, तेव्हा तिचे काही बोलणे सावित्रीजींच्या कानावर पडले. त्यानंतर सावित्रीजी आपल्या सुनेकडे गेल्या आणि म्हणाल्या, बेटी, आपल्या सासरच्या घरातील गोष्टी माहेरच्यांना सांगणे हे चांगले नसते. ते ऐकून प्रीती खूप भडकली आणि ओरडत म्हणाली, आई, तुम्हाला साधे एवढे सुद्धा कळत नाही का? असे लपून कोणाचे बोलणे ऐकायचे नसते. तुम्हाला तुमच्या सुनेची जासूसी करताना लाज वाटली नाही का? प्रीतीच्या अशा बोलण्याने सावित्रीजी एकदम शांत झाल्या. पुढे त्या काहीच बोलू शकल्या नाही, कारण त्यांची सून समजून घ्यायला तयार नव्हती आणि त्यांना त्यांच्या मुलाला त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे शांतपणे त्यांनी अपमानाचा घोट गिळला आणि सर्व काही सहन केले. रात्री जेवण झाल्यावर जसे रवी बेडरूममध्ये आला, तेव्हा प्रीतीने पुन्हा तोच हट्ट पकडला की तुझ्या आईने माझं जगणं मुश्किल केलं आहे. या घरात प्रायव्हसी नावाची तर काहीच गोष्ट नाही. कोणासोबत मी फोनवर सुद्धा बोलू शकत नाही. लहान सहान गोष्टीवरून तुझी आई सतत मला लेक्चर ऐकवत असते. तुला किती वेळा सांगितलं आहे की आईला एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोड. वृद्धाश्रम यांच्यासारख्याच म्हाताऱ्या लोकांसाठी आहे आणि आईंना तिथे त्यांच्या वेळच्या लोकांसोबत टाईम घालवता येईल, त्यामुळे त्यांचं तिथं मन लागेल. यावर रवी म्हणाला, मोठी माणसं जर आपल्याला काही चांगलं समजवत असेल तर ते आपल्या चांगल्यासाठी समजवतात, पण तुझ्या ते डोक्यातच बसत नाही. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक, मी माझ्या आईला वृद्धाश्रमात कधीच पाठवणार नाही. कदाचित तुला माहीत नसेल की माझ्या आईने माझ्यासाठी किती त्याग केले आहेत आणि आता तिला माझी गरज आहे. मग मी तिचा सांभाळ करू शकत नसेल तर मी तिचा मुलगा असण्याला काहीच अर्थ नाही. हे ऐकून प्रीती म्हणाली, तुला या जगात तुझ्या आईशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. प्रीती, तुला माहीत नाही, माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. तिने स्वतः उपाशी राहून मला पोटभर जेव घातले आहे. मी फक्त 10 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या आईचे त्या काळी D.Ed शिक्षण झालं होतं. हवे तर ती नोकरी करू शकली असती. त्यातून तिने स्वतःचं करिअर सेट केलं असतं. पण मला हॉस्टेलला टाकून किंवा एकट्याला घरात सोडून तिने नोकरी करावी हे तिला योग्य वाटले नाही. त्यामुळे तिने घरातूनच टिफिन सर्व्हिस चालू केली आणि संध्याकाळी जो काही तिला वेळ मिळायचा तेव्हा ती मला शिकवण्यासोबतच लहान मुलांचे ट्युशन क्लासेस घेत होती. दिवस रात्र तिने कष्ट करून मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवले. भलेही आईकडे त्यावेळी पैसे नसायचे, पण तिने कुठलीच गोष्ट मला कमी पडू दिली नाही. हे बोलत असताना रवीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तो आपले अश्रू पुसत प्रीतीला म्हणाला, प्रीती, अख्ख्या जगाला मी माझ्यापासून दूर ठेवू शकतो, पण माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवून तिला मी माझ्यापासून कधीच दूर ठेवू शकत नाही.
रवीचे ऐकून प्रीती सुद्धा शांत झाली. त्यानंतर काही दिवस घरात शांतताच होती. पण जसा वेळ निघून जाऊ लागला तसतसे प्रीतीचे पुन्हा तेच वागणे चालू झाले, ज्यामुळे रवी सतत चिंतेत राहू लागला. त्याला समजत नव्हते की प्रीतीला कुठल्या भाषेत समजून सांगावे. एक दिवस प्रीतीने आपल्या सर्व मैत्रिणींना नाश्त्यासाठी घरी आमंत्रित केले आणि ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, माझ्या काही मैत्रिणी आज आपल्या घरी येणार आहेत. तुम्ही खूप छान नाश्ता बनवता, तर आज तुम्हीच माझ्या मैत्रिणींसाठी चहा आणि काहीतरी नाश्त्याला बनवा. सावित्रीजींना गुडघेदुखीचा त्रास होता, तरीसुद्धा त्यांनी आपल्या सुनेला आनंदाने होकार दिला आणि त्या दुपारपासूनच सर्व तयारी करू लागल्या. त्यांच्या हाताला इतकी चव होती की मोठमोठे हॉटेलचे शेफसुद्धा त्यांच्या पुढे फिके पडतील. संध्याकाळी 6च्या सुमारास प्रीतीच्या मैत्री येण्यापूर्वी सावित्रीजींनी 2-3 प्रकारचा नाश्ता बनवला. प्रीती किचनमध्ये आली आणि आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, आणखीन किती वेळ लागेल? माझ्या मैत्रिणी येतच असतील. बेटी, सर्व काही झाले आहे, फक्त चहाच बनवायचा राहिला आहे. जेव्हा तुझ्या मैत्रिणी येतील तेव्हा मी चहा करेल. तितक्यात डोरबेल वाजली तर प्रीती म्हणाली, आई, तुम्ही चहा बनवायला ठेवा. आणि घाईघाई तिने साखरेऐवजी मिठाचा डब्बा आपल्या सासूबाईंकडे दिला आणि म्हणाली, तुम्ही पटकन चहा ठेवून किचन साफ करा. असे म्हणत प्रीती दरवाजा उघडायला गेली. नजर कमजोर असल्याने आणि चष्मा नसल्यामुळे सावित्रीजींना सुद्धा साखर आणि मिठातला फरक कळून आला नाही आणि त्यांनी चहामध्ये साखरेऐवजी मीठ टाकले. तेवढ्यात प्रीती आपल्या मैत्रिणींना घेऊन हॉलमध्ये आली आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागली. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर प्रीती तिच्या सर्व मैत्रिणींसाठी किचनमधून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ घेऊन आली. ती तिच्या मैत्रिणींना असे दाखवत होती की जसे काय ते सर्व तिने एकटीनेच बनवले आहे. त्यानंतर त्या सर्वजणी गप्पा मारत नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागल्या. तिकडे किचनमध्ये चहासुद्धा रेडी झाला होता, तर सावित्रीजी सर्वांसाठी गरमागरम चहा घेऊन आल्या. प्रीतीच्या सर्व मैत्रिणी नाश्त्याचा आनंद घेत होत्या. तितक्या प्रीतीची एक मैत्रीण म्हणाली, प्रीती, तू नाश्ता खूप भारी बनवला आहे. मग दुसरी मैत्रीण म्हणाली, हो प्रीती, समोसे तर खूपच भारी झाले आहेत. तू हे सर्व कोणाकडून बनवायला शिकलीस? सावित्रीजी काही बोलायच्या आधी प्रीती म्हणाली, मी हे सर्व यूट्यूबवर पाहून बनवायला शिकले आहे. माझ्या हातचा चहा तर पिऊन बघा आणि मला सांगा कसं झालं आहे. हे ऐकून प्रीतीच्या सर्व मैत्रिणी मोठ्या उत्साहात चहा पिऊ लागल्या. पण जसे त्यांनी चहा प्यायला सुरुवात केली तसे त्या सर्वांच्या तोंडाची चव बिघडली. काही जणी वॉश बेसिनपाशी पाणी घेऊन गुळण्या करू लागल्या, तर बाकी मैत्रिणी ज्यांनी अजून चहा प्यायला सुरू केले नव्हते त्यांनी हातातील चहाचा कप परत खाली ठेवला. त्यांचे असे वागणे पाहून प्रीती हैराण झाली. तिने ताबडतोब चहाचा कप उचलला आणि थोडा चहा पिऊन बघितला तर ती मोठ्याने ओरडली, आई, तुम्ही हे काय केलं? तुम्हाला एवढे सुद्धा माहीत नाही का चहामध्ये मीठ नाही साखर टाकली जाते? कमीत कमी नीट बघत तरी जावा आपण काय टाकतोय काय नाही. तुम्हाला जरासुद्धा अक्कल नाही. तितक्यात प्रीतीच्या मैत्रिणी म्हणू लागल्या, प्रीती, तू तर आम्हाला म्हटली होतीस की सर्व नाश्ता आणि चहा मी बनवला आहे, मग चहामध्ये मीठ सुद्धा तूच टाकले असेल. यावर सावित्रीजी नम्रपणे आपल्या सुनेच्या मैत्रिणीला म्हणाल्या, खरं तर चुकी माझ्याकडून झाली आहे, कारण चहा मीच बनवला होता. नजर कमजोर झाल्यामुळे चुकून माझ्याकडून साखरेऐवजी मीठ पडले. तुम्हाला झालेल्या त्रासामुळे मी तुमच्या सर्वांची माफी मागते. मग प्रीतीची एक मैत्रीण जी खूप चांगल्या स्वभावाची होती ती उठून सावित्रीजींजवळ आली आणि ती त्यांना प्रेमाने आपल्या छातीजवळ धरत म्हणाली, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, प्लीज आमची माफी मागू नका. लहान सहान चुका तर सर्वांकडूनच होत असतात. ते ऐकून प्रीतीने त्यांना त्यावेळी काही बोलणं योग्य मानलं नाही. पण जेव्हा तिच्या सर्व मैत्रिणी आपापल्या घरी निघून गेल्या तेव्हा प्रीतीने अख्खे घरच डोक्यावर घेतले आणि सावित्रीजींना म्हणू लागली की मला समजत नाही तुम्ही मला सुखाने जगू का देत नाही. माझ्या मैत्रिणींसाठी तुम्हाला चहा काय बनवायला लावला तर तुम्ही त्यात अख्खा मिठाचा डबा ओतून ठेवला. जर तुम्हाला कंटाळा आला होता तर तुम्ही मला सांगायला हवं होतं. मी स्वतः एकटीने सर्व काही केलं असतं, पण असं मला अपमानित करायची काय गरज होती. यावर सावित्रीजी म्हणाल्या, बेटी,
मी तर माझ्याकडून सर्व काही व्यवस्थित केले होते, पण जेव्हा तू मला चहा करायला सांगितला तेव्हा मिठाचा डब्बा तूच माझ्या हातात देऊन गेली होतीस आणि वरतून तू असेही सांगितले की हा साखरेचा डबा आहे, लवकर चहा तयार करा, माझ्या मैत्रिणी आल्या आहेत. मग मी ते मीठ चहामध्ये टाकले, तर यात माझी काय चुकी होती? त्यांचे बोलणे सुरूच होते. तितक्यात रवी घरी आला आणि प्रीतीला राग आल्याचे पाहून त्याने कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रीतीने ओरडून ओरडून रवीला सर्व काही सांगितले. मग रवी म्हणाला, प्रीती, तू सुद्धा थोडंसं लक्ष द्यायला हवं होतं. आईचे आता वय झाले आहे, त्यामुळे तू तिला कामात थोडी मदत करायला हवी होती. आणि आई, मी तुला किती वेळा सांगितले आहे की तुझा चष्मा वापरत जा. जेव्हा कधी तू चष्मा लावत नाही तेव्हा काही ना काही काम उलटच करून ठेवत असते. तुझा चष्मा कुठे आहे? बेटा, गोष्ट अशी आहे की माझा चष्मा मागच्या महिन्यात तुटला होता, त्यामुळे मी तो वापरत नाही, म्हणूनच मला स्पष्ट दिसत नाही. आई, तू सुद्धा कमाल करतेस. 1 महिन्यापूर्वी तुझा चष्मा तुटला आहे आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही. बेटा, मी प्रीतीला सांगितले होते, पण प्रीतीने हे सांगून टाळले की या महिन्यात खर्च खूप झाला आहे, पुढच्या महिन्यात मी चष्मा नीट करून आणेल असे सांगितले होते. तिला काम खूप असतं, त्यामुळे कदाचित तिला टाईम मिळाला नसेल. आपल्या आईचे तोंडून हे ऐकून रवी प्रीतीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. यावर ती आपला बचाव करत म्हणाली, आईचा चष्मा नीट करून आणण्याचे मी विसरून गेले होते. मग रवी म्हणाला, प्रीती, जर तुझ्याकडून चूक होत असेल तर आईकडून चूक होणे साहजिकच आहे. तिचे आता आराम करण्याचे दिवस आहेत आणि तू तिच्याकडूनच काम करून घेतेस आणि वरतून तिच्याकडून थोडीशी चूक झाली तर तिच्यावर ओरडतेस, जसे काय तिने खूप मोठा गुन्हा केला आहे. तुझ्या अशा रोजच्या वागण्याला मी आता वैतागून गेलो आहे. हे ऐकून प्रीतीला खूप राग आला आणि ती मोठ्याने ओरडून म्हणाली, तुला फक्त तुझी आईच दिसते. या घरात तुझ्या आईशिवाय दुसरे कोणीच नाही. तुझ्या आयुष्यात मी असो किंवा नसो याने तुला काही फरक पडत नाही. जर असेच असेल तर मी माझ्या माहेरी निघून जाते. आजपासून माझे तुझ्यासोबत आणि तुझ्या या घरासोबत काहीच देणं घेणं नाही. असे म्हणत प्रीती रागात आपले पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली आणि बॅग काढून आपले व मुलाचे कपडे पॅक करू लागली. मग सावित्री तिच्या जवळ आल्या आणि तिला हात जोडून विनंती करू लागल्या की, बेटी, माझ्यामुळे तुम्ही तुमचा संसार उद्ध्वस्त का करत आहे? जर तुला माझी ती उपस्थिती आवडत नसेल तर मी स्वतः वृद्धाश्रमात निघून जाईल. तेवढ्यात रवी तिथे आला आणि तो आईला म्हणू लागला, आई, तुला हात जोडण्याची काही गरज नाही आणि तू हे घर सोडून कुठेही जाणार नाही. बाकी ज्याला जायचं असेल तो जाऊ शकतो. प्रीतीला तुझ्यासोबत राहणे आवडत नसेल तर ती इथून जाऊ शकतेस. प्रीतीने आपले सामान पॅक केले आणि ती मुलाला घेऊन जाऊ लागली आणि जाता जाता रवीला म्हणाली, रवी, जर तुला वाटत असेल की आपला संसार व्यवस्थित चालावा तर मग आपल्या आईला तू वृद्धाश्रमात सोडू नये. मी पुन्हा परत येईल, नाही तर मी इथे पुन्हा कधीच येणार नाही, हे लक्षात असू दे. असं म्हणत प्रीती आपल्या माहेरी निघून गेली, पण रवीने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. आज घरात जे काही झाले होते ते पाहून सावित्रीजी खूप चिंतेत पडल्या. मग त्या रवीजवळ येऊन रवीला म्हणाल्या, बेटा, असे कोणतेही पाऊल उचलू नको ज्यामुळे समस्या आणखीन वाढेल. माझ्यामुळे तुझा संसार उद्ध्वस्त व्हावा असे मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे मी उद्याच वृद्धाश्रमात निघून जाईल. त्यानंतर तू सुनेला पुन्हा घरी घेऊन ये. नाही आई, कुटुंब एका माणसाच्या भरोश्यावर चालत नाही. यामध्ये दोघांचाही समान सहभाग असतो. पण इथे तुझी सून अजिबात समजूनच घ्यायला तयार नाही. आता तिला तिच्याच भाषेत समजावून सांगावं लागेल. असे म्हणत त्याने खिशातील फोन काढला आणि तो बराच वेळ कोणाशी तरी फोनवर बोलू लागला. तिकडे जेव्हा प्रीती सासरच्या घरात भांडण करून माहेरी पोचली तर तिच्या आईवडिलांना तिची चिंता सतावू लागली, पण कोणीच तिला काही बोलले नाही. 2 दिवस तिच्या भावाच्या बायकोनेही तिची खूप खातिरदारी केली, पण तिसऱ्या दिवशी प्रीती जेव्हा आपल्या आईवडिलांसोबत हॉलमध्ये बसली होती तेव्हा तिच्या वहिनीने सर्वांसाठी जेवण वाढले. जेवणाचे ताट पाहून प्रीतीचे वडील म्हणाले, सुनबाई, या भाजीत खूप तेल आहे. तुला तर माहीतच आहे की मला ब्लड प्रेशरचा त्रास होतो,
त्यामुळे भाजीत तेल थोडंसं कमी टाकत जा. यावर तिची वहिनी रागात म्हणाली, बाबा हे तर तुमचं रोजचंच आहे. कधी तुम्हाला भाजीत तेल जास्त लागतं तर कधी चहात साखर. जर बोलायला दुसरं काही भेटलं नाही तर बळद चपाती कडकच आहे, भाजीत मीठच जास्त झालं आहे, असं तुमचं रडगाणं सुरू होतं. मी तर या रोजच्या किरकिरण्यानं अगदी त्रस्त झाले आहे. सतत मी एक क्षणही न थांबता दिवसभर घरातील काम करत असते, वरून तुम्हा लोकांची ही टोकाटोकी. मग प्रीतीकडे बघत ती म्हणाली, सतत घरी नेहमी पाहुण्यांचे येणेजाणे असते, त्यांचा पाहुणचार करण्याची जिम्मेदारीसुद्धा माझ्यावरच असते. ना मला इथे प्रायव्हसी भेटते, ना मला माझ्या म्हणण्यानुसार जगता येते. माझं स्वतःचं पण काही आयुष्य आहे, जे मला आरामात जगायचं आहे. मी पूर्ण आता थकून गेले आहे. दिवसभर तुमच्या घरात एखाद्या नोकराप्रमाणे राबावं लागतं. आता मला तुमच्यापासून वेगळं राहायचं आहे. प्रीती आपल्या वहिनीच्या तोंडून हे ऐकून हैराण झाली. मग ती तिच्या वहिनीला म्हणाली, वहिनी इतक्या लहान गोष्टीसाठी तुम्ही इतके रागराग का करून घेत आहात? ताई तुम्हाला मध्ये बोलण्याची काही गरज नाही. हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमचं घर बघा. तुम्ही या घरचे पाहुणे आहात तर पाहुणे बनूनच राहा. यावर प्रीती रागात म्हणाली, वहिनी तुमची हिंमत कशी झाली मला पाहुणे म्हणायची? मी या घरची मुलगी आहे, माझा पण या घरात हक्क आहे. मग तिची वहिनी मोठ्या रागात म्हणाली, ताई हे तुमचं घर नाही, तुमचं घर तर ते आहे जे तुम्ही सोडून इथे येऊन बसला आहात. आपल्या वहिनीच्या तोंडून हे ऐकून प्रीती तिच्याकडे बघतच राहिली. पुढे काय बोलावे हे तिला सुचत नव्हते. तिला आपल्या वहिनीचे असे वागणे खूप वाईट वाटले. मग थोडा संयम ठेवून प्रीती म्हणाली, पण पप्पा तुम्हाला असे काय बोलले जे तुम्ही त्यांच्यावर एवढी चिडचिड करायला आणि वरतून वेगळे राहण्याचे बोलत आहात? मला तर प्रश्न पडला आहे तुमचे असे वागणे पाहून, कारण तुम्ही तर असे अजिबात नव्हता. सतत तुम्ही घरातील सर्व कामं हसत करायच्या, आई आणि पप्पांचा खूप आदर करायच्या, त्यासोबतच त्यांची खूप काळजी घ्यायच्या. मग आता असे अचानक काय झाले जे तुम्ही असे वागत आहात? यावर तिची वहिनी म्हणाली, काय झालं यात प्रश्न पडण्यासारखं काहीच नाही, कारण आजकालच्या सर्वच मुलींना आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहावेसे वाटत नाही. सर्वच मुलींना असं वाटते की आपल्या सासू सासऱ्यांच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन वेगळे राहावे आणि स्वतंत्र आयुष्य जगावं. त्यांना त्यांचा पती तर पसंत असतो, पण ज्यांनी त्याला जन्म दिला त्यांची त्या मुलींना सेवा करूशी वाटत नाही. जास्त लांब कशाला जायचं आहे? तुम्ही तुमच्यावरूनच उदाहरण घ्या. तुमची सासू दिवसभर घरातील सर्व कामांमध्ये तुम्हाला मदत करत असते, पण तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या सासूची उपस्थिती इतकी खटकते की तुम्ही आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवायचा हट्ट करून माहेरी येऊन बसला आहात. जर तुम्ही स्वतः तुमच्या सासूपासून सुटका करून घेत असेल तर तुम्ही हे सगळं मला कसे सांगू शकता? आपल्या वहिनीच्या तोंडून हे ऐकून प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ती आपल्या वहिनीकडे पाहू लागली. तितक्यात तिच्या आईने तिला एक जोरात कानाखाली मारली. आपल्या आईचे आपल्यासोबत असे वागणे पाहून प्रीती हैराण झाली आणि ती आईला म्हणाली, आई वहिनी तुमच्या दोघांसोबत इतकी वाईट वागत आहे, मग तुम्हाला का कानाखाली मारली? यावर तिची आई म्हणाली, तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का? आपल्या सासूवर ओरडताना सतत त्यांना वेगळे राहण्याच्या धमकी देत असते आणि नवऱ्यापाशी हट्ट करते की त्यांना वृद्धाश्रमात पाठव. मग तुझ्या वहिनीकडून आम्हाला व्यवस्थित सांभाळण्याची अपेक्षा कशाला ठेवतेस? ज्या नवऱ्याच्या पैशाच्या जीवावर ऐश करते त्याला जन्म देणाऱ्या आईला वृद्धाश्रमात टाकायला निघली आहेस. मग तेव्हा तुला जाणीव होत नाही का की सासू ही आपल्या आई समान असते? तीच वागणूक तुझ्या वहिनीने आम्हाला दिली तर तुला लगेच तुझी वहिनी वाईट वाटायला लागली. हे ऐकून प्रीतीची नजर शरमेने खाली झुकली. मी तुला किती वेळा सांगितले की आपल्या सासरच्या घरातील गोष्टी सासरच्याच घरात ठेवत जा. आपल्या माहेरच्या लोकांना सांगण्याची काही गरज नाही. आम्ही तुला असे संस्कार दिले नव्हते ना मी तुला कधी चुकीचे सल्ले दिले, पण आज तुझ्या अशा वागण्यामुळे आम्ही तुला दिलेल्या संस्कारावरही प्रश्न उठतील. तुझ्या सासरचे तर असेच समजतील की तुझ्या आईनेच तुला आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवायचा सल्ला दिला असेल. याआधी तू तुझ्या वहिनीला आमच्यासोबत असे वागताना कधी पाहिले आहे का? खरं तर ती कधी वर आवाज करून किंवा आमच्या नजरेला नजर मिळून आमच्याशी बोलतसुद्धा नाही, पण कदाचित तुझाच प्रभाव तिच्यावर पडला असावा.
आपल्या आईच्या तोंडून हे ऐकून प्रीतीला जाणीव झाली की ती आपल्या सासूला जी वागणूक देत होती त्याच कारणामुळे आपले आई वडील हे सर्व झेलत आहे. शेवटी मनुष्य जे काही करतो ते फिरून परत त्याच्यासमोर येत असते. हाच निसर्गाचा नियम आहे. त्यानंतर बराच वेळ ती विचार करत राहिली. सर्व आपापल्या खोलीत निघून गेले होते, पण प्रीती रात्री उशिरापर्यंत तिथेच बसून विचार करत होती. झोप तिच्यापासून कोसो दूर होती. पहाटे तिला झोप लागली आणि ती तिथे झोपी गेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होताच प्रीतीने आपले सामान पॅक केले आणि ती आपल्या सासरी आली. तिला आपल्या समोर पाहून सावित्रीजी आश्चर्यचकित झाल्या. त्या काही बोलायच्या आधीच प्रीती त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागू लागली आणि ढसाढसा रडत म्हणत होती की आई, मला माफ करा. माझ्या डोळ्यांवर स्वार्थाची पट्टी बांधली गेली होती, ज्यामुळे मी तुमच्यासोबत इतके वाईट वागत होते. आपल्या सुनेला असे माफी मागताना पाहून सावित्रीजींनी तिला उभे केले आणि मिठी मारली. सावित्रीजींच्याही डोळ्यातून अश्रू येत होते. आपल्या सासूच्या गळ्यात पडून प्रीती खूप रडली. सावित्रीजींनी आपल्या साडीच्या पदराने तिचे ओले झालेले डोळे पुसले आणि तिला शांत केले. पण सावित्रीजींना हे समजत नव्हते की 2 दिवसात असे काय झाले जे प्रीती उलट्या पावलांनी परत आली. रवी ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. त्याने आपल्या खोलीपाशी उभे राहून सर्व काही ऐकले होते. मग तो त्यांच्याजवळ गेला. सासू सुनेला असे एकमेकींच्या मिठीत पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य आले. त्यानंतर तो ऑफिसला जाण्यासाठी घराच्या बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने खिशातून फोन काढून प्रीतीच्या बहिणीला फोन केला आणि मदत केल्यामुळे तिला धन्यवाद म्हटलं. त्यानंतर त्याने आपल्या सासूचेही आभार मानले. खरं तर गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी प्रीती आपल्या सासूसोबत आणि नवऱ्यासोबत भांडण करून माहेरी गेली होती, तेव्हा रवीने फोन करून रुपालीला म्हणजेच प्रीतीच्या बहिणीला सर्व काही घडलेला प्रकार सांगितला होता. रुपाली आणि रवी कॉलेजचे बेस्ट फ्रेंड होते, पण याबाबत दोघांनीही मौन पाळले होते. कारण हे कोणाला कळले असते तर त्यांच्यावर चुकीचा संशय घेण्यात आला असता. पण मुळात त्यांच्यात तसं काही नव्हतंच. ते फक्त एक चांगले कॉलेज फ्रेंड होते. रुपालीने तिच्या सासूबाईंना आधीच याची कल्पना दिली होती. त्यामुळे रवीने रुपालीकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि रुपालीने अशा प्रकारे मदत करून त्यांचा संसार तुटण्यापासून वाचवले. मित्रांनो, जर ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.